कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी झाली आहे। रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लाखो भाविकांनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं। देवस्थान समितीने भाविकांची चोख व्यवस्था केली। देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय। बघूया। अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून भाविकांची मंदिरामध्ये गर्दी आहे। या मंदिराची गर्दी जरी असली तरी प्रशासनाने व्यवस्थित चोख भूमिका बजावली आणि चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत व्यवस्थापन अध्यक्ष महादेव दिंडे साहेब। व्यवस्थापकीय अध्यक्ष महादेव दिंडे साहेब, काय सांगाल की कसं आहे आजची व्यवस्था? श्री करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानकडे गेले 8 दिवस बऱ्याच भाविकांनी पर्यटनाबरोबर देवाच्या दर्शनाची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येते। 25 तारखेपासून आजपर्यंत आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून बहुतांश शाळा आणि बाकीचे शासकीय कार्यालय सुरू होत आहेत। आजचा जरी शेवटचा दिवस असला तरी आजही बहुसंख्य भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। सरासरी लाख ते 1.25 लाख आणि 1.5 लाखाच्या पर्यंत दररोजचा आपला भाविकांचा दर्शनाचा आकडा आहे। त्या दृष्टीनं देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनानं भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। भाविकांना विविध ठिकाणी पाण्याची सोय असेल, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची योग्य खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे। सुट्ट्या संपत जरी आल्या असल्या तरी भाविक या ओघ जास्त आहे। दर्शनासाठी अंबाबाई मंदिरामध्ये गर्दी आहे। प्रशासनाने त्याची चोख अंमलबजावणी केलेली आहे, त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।